हाय. तर आज आपण 9th क्लासचा लेसन नंबर 3 पॉलिनॉमियल्स पाहणार आहोत. तर सर्वात पहिले आपण पाहूया पॉलिनॉमियलची डेफिनेशन. पहा डेफिनेशन काय. इन ॲन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इफ द पॉवर ऑफ व्हेरिएबल्स आर होल नंबर देन दॅट अल्जेब्रिक एक्सप्रेशन इज कॉल्ड पॉलिनॉमियल्स. आता अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये जे पण व्हेरिएबल्स असतात त्यांची जर पॉवर होल नंबर, तर होल नंबर म्हणजे काय, 0 1 2 3 अँड सो ऑन, जर ती पॉवर जर होल नंबर असतील तर त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला म्हणतात पॉलिनॉमियल. फॉर एक्झाम्पल पहा, इथे आपण काही एक्झाम्पल घेतलेत. 2x² + 2ax + 1. याच्यामध्ये एक्स आहे व्हेरिएबल आणि त्याच्या शेजारी जो नंबर असतो त्याला म्हणतात कोइफिशंट. ओके, हे पण आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. 2 आहे कोइफिशंट, एक्स आहे व्हेरिएबल आणि याला आपण इंडेक्स किंवा पॉवर असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, आणि हा जो 2 आहे हा आहे होल नंबर. ओके, म्हणजे 0 1 2 3 4 5 अँड सो ऑन. नेक्स्ट एक्झाम्पल आहे -4y³ -4 आहे कोइफिशंट, y आहे व्हेरिएबल आणि या yचा पॉवर आहे 3, म्हणजे 3 हा सुद्धा होल नंबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे m⁻7 + m⁻³ याच्यामध्ये m हे आपले व्हेरिएबल आहेत आणि ते जेव्हा कोइफिशंट काहीच नसतो तेव्हा आपण कोइफिशंट 1 घेतो. ओके, 1 घेतला तरीही तिथे चालतो. मग यामध्ये यांचे जे पॉवर आहेत, इंडेक्स आहेत, हे आहे 7 अँड 3, म्हणजे हे सुद्धा आहेत होल नंबर्स. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, जर अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये व्हेरिएबलचे पॉवर किंवा जे इंडेक्स आहेत ते जर होल नंबर्स असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, पॉलिनॉमियल्स. ओके, आता लास्ट म्हणजे प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये तुम्ही टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल पाहिलेले आहेत, पण ते जे टाईप्स होते ते होते डिपेंड ऑन द टर्म्स. ओके, टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल डिपेंड ऑन द टर्म्स: मोनोमियल, बायनॉमियल अँड ट्रायनॉमियल. आता मोनो म्हणजे काय, 1 सिंगल, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एकच टर्म असते. -5x 7 ह्या एक सिंगल टर्म आहे, तेव्हा आपण त्याला म्हणतो मोनोमियल. बायनॉमियल, बाय म्हणजे 2, म्हणजे ज्या पॉलिनॉमियलमध्ये 2 टर्म्स असतात, 2x + 7. दुसरं एक्झाम्पल आहे x² - 1. आता ह्यामध्ये ह्या 2 टर्म्स आहेत. पॉलिनॉमियलमध्ये प्लस किंवा मायनस साईनने त्या टर्म्स सेपरेट होतात. ओके, म्हणजे 2x आणि 7 ह्या 2 टर्म्स आहेत. ह्या एक्झाम्पलमध्ये x² आणि -1 ह्या 2 टर्म्स आहेत. मग ह्याला म्हणतात बायनॉमियल. आणि ट्रायनॉमियल, ट्राय म्हणजे 3. ओके, ज्या पॉलिनॉमियलमध्ये 3 टर्म्स आहेत, फॉर एक्झाम्पल 3x³ -6x + 9. सेकंड एक्झाम्पल x² + 1/2x + 5. याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत म्हणून याला म्हणतात ट्रायनॉमियल. आता हे तुम्ही मागच्या इयत्तेत, मागच्या स्टँडर्डमध्ये शिकलेले आहात, टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल अकॉर्डिंग टू द टर्म्स. आता नेक्स्ट आहे एक कन्सेप्ट, तो म्हणजे डिग्री. डिग्री म्हणजे काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल. तुमच्या पॉलिनॉमियलमध्ये जे पण व्हेरिएबल आहे, ज्या व्हेरिएबलचा सर्वात जास्त हायेस्ट पॉवर जो असणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. आता फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊया, x³ + 2x² + 5x - 3. आता ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये x हा व्हेरिएबल आहे आपला. ओके, इथे xचा पॉवर आहे 3, या ठिकाणी xचा पॉवर आहे 2, मग हायेस्ट पॉवर कोणता आहे, 3. ओके, सो ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती, ह्या पॉलिनॉमियलची डिग्री किती होणार आहे, 3. ओके, म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड द डिग्री. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये 3y⁴ -21y + 9. आता याच्यामध्ये y हा आपला व्हेरिएबल आहे आणि इथे ह्या yचा पॉवर आहे 4, इथे yला काहीच पॉवर नाही म्हणजे आपण 1 घेतो. मग हायेस्ट पॉवर कोणती आहे, 4. मग डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल झालेली आहे 4. मग तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला वगैरे हे स्मॉल ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येऊ शकतात. हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड द डिग्री ऑफ दॅट पॉलिनॉमियल. ओके, आता तुम्हाला 9th स्टँडर्डमध्ये अकॉर्डिंग टू द डिग्री टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल आहेत. ओके, अकॉर्डिंग टू द डिग्री देर आर सम टाईप्स ऑफ पॉलिनॉमियल. फर्स्ट वन इज लिनियर पॉलिनॉमियल. लिनियरचा मिनिंग होतो 1. ओके, लिनियरचा मिनिंग होतो 1, म्हणजे ज्या पॉलिनॉमियलमध्ये
तुमच्या व्हेरिएबलची डिग्री किंवा पॉवर 1 असणार आहे त्याला म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल. तर फॉर एक्झाम्पल 3x + 5 इथे एक्सची काहीच पॉवर नाही आहे, काहीच डिग्री नाही, म्हणजे तिथे आपण 1 घेतो. ओके, 1 हा लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो, पण तेव्हा या पॉलिनॉमियलमध्ये एक्सची डिग्री आहे 1. मग जेव्हा तुमची डिग्री 1 असणार आहे, ओके, तर त्याला आपण म्हणणार आहोत लिनियर पॉलिनॉमियल. नेक्स्ट आहे क्वाड्रॅटिक. क्वाड्रॅटिकचा अर्थ होतो 2. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल 3y² + y + 3 ही एक आपलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. अँड सेकंड आहे -4x². याच्यामध्ये ह्या पॉलिनॉमियलची डिग्री आहे 2. ओके, डिग्री आहे 2, म्हणून याला आपण म्हणणार आहोत क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि लास्ट वन आहे क्युबिक. क्युबिकचा अर्थ होतो 3. ओके, ज्या पॉलिनॉमियलमध्ये व्हेरिएबलची डिग्री आपली 3 असणार आहे, 5x³ + x z³ - z² + 1, म्हणजे हायेस्ट पॉवर जर तुमची 3 असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत क्युबिक पॉलिनॉमियल. ओके, लिनियर पॉलिनॉमियल डिग्री इज 1, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल डिग्री इज 2 अँड क्युबिक पॉलिनॉमियल डिग्री इज 3. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे आहेत काही फॉर्म, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म, इंडेक्स फॉर्म अँड कोइफिशियंट फॉर्म. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन घेतलेलं आहे 3m⁵ - 7m + 5m³ + 2. आता स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, कसा लिहायचा स्टँडर्ड फॉर्म? ही जी आपल्याला पॉलिनॉमियल अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेलं आहे ते फक्त आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचं. म्हणजे तुमची ही जी डिग्री आहे त्या डिग्रीच्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. ओके, इथे डिग्री 5 आहे, इथे एमची डिग्री काहीच नाही म्हणजे 1, इथे डिग्री 3 आहे आणि हा एक फक्त नंबर आहे. तर आपण फक्त आता हे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहूया. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये पहिले येणार आहे 3m⁵, त्याच्यानंतर येणार आहे +5m³, नंतर येणार आहे -7m आणि लास्टला येणार आहे नंबर +2. ओके, याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, फक्त दिलेली अल्जेब्रिक एक्सप्रेशन डिसेंडिंग फॉर्ममध्ये लिहायचे. नंतर आहे इंडेक्स फॉर्म. आता इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, ह्या ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये जे मिसिंग डिग्री आहेत त्या आपण लिहायच्या आहेत. आता 5 नंतर 4 मिसिंग आहे, 3 नंतर 2ची डिग्री मिसिंग आहेत. ओके, त्या आपण ह्याच्यात ॲड करून लिहायच्यात, तेव्हा त्याचा इंडेक्स फॉर्म होणार आहे. आणि त्या लिहिताना कसं लिहायच्यात, आपल्याला 0 हा कोइफिशियंट घेऊन लिहिणार आहोत आपण. आता पहिले लिहूया आपण 3m⁵. आता याच्यात 4 मिसिंग आहे, मग 4ची आपण डिग्री कशी लिहिणार, पहा नंबर 0m⁴. इथे तुमचा जो व्हेरिएबल आहे तोच घ्यायचा आहे. या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये आपला व्हेरिएबल m आहे तर आपण mच घेणार आहोत. त्याच्यानंतर क्यूबची डिग्री +5m³. आता ह्याच्यात 2ची डिग्रीसुद्धा मिसिंग आहे, मग ती आपण कशी लिहिणार, +0m⁵, त्याच्यानंतर 1 म्हणजे डिग्री 1 असलेला -7m आणि लास्टला नंबर आहे +2. तर याला म्हणतात इंडेक्स फॉर्म. इंडेक्स फॉर्म म्हणजे काय, दिलेलं अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये ज्या पण मिसिंग डिग्री आहेत त्या सर्व आपण 0 हा कोइफिशियंट घेऊन लिहायच्यात. आणि लास्टला आहे कोइफिशियंट फॉर्म. कोइफिशियंट फॉर्म एकदम इझी आहे. कोइफिशियंट फॉर्म लिहिण्याच्या आधी तुमची जी अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे ती तुम्हाला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायची आहे, त्याच्यानंतरच आपण कोइफिशियंट लिहिणार. कोइफिशियंट म्हणजे फक्त ह्यांचे कोइफिशियंट आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचे. याचा कोइफिशियंट आहे 3, कॉमा द्यायचा. याचा कोइफिशियंट आहे 0, याचा कोइफिशियंट आहे 5, त्यानंतर पुन्हा आहे 0, त्यानंतर आहे -7. जर त्यांचे साईन मायनस असतील तर तुम्हाला साईन मायनस द्यायचे आहे. आणि लास्टला आहे नंबर 2. ओके, धिस इज कॉल्ड कोइफिशियंट फॉर्म. म्हणजे स्टँडर्ड फॉर्म लिहिताना अल्जेब्रिक एक्सप्रेशन फक्त डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे. इंडेक्स फॉर्ममध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये ज्या पण आपल्या डिग्रीज मिसिंग आहेत त्या आपल्याला 0 हा कोइफिशियंट घेऊन लिहायच्या आहेत. आणि लास्टला आहे कोइफिशियंट फॉर्म, म्हणजे त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमधल्या फक्त आपल्याला कोइफिशियंट एका ब्रॅकेटमध्ये लिहायचे आहेत. ओके, तर आपण याचा प्रॅक्टिस सेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. थँक्यू, बाय बाय.